नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं प्रज्वल्स किचन या चॅनलवर. आणि आज मी बनवणार व्हेजिटेबल पॅनकेक्स. चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्या ते 1 वाटी तांदूळ स्वच्छ पाण्यात 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून हे तांदूळ आपण 4 तासांसाठी भिजत ठेवूया. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं घालून आलं मिरचीची पेस्ट तयार करून घेऊया. चला तर आपले 4 तास पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे तांदूळ व्यवस्थित भिजलेत. आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूया आणि सोबतच 2 उकडलेले बटाटे आणि थोडं पाणी टाकून हे पीठ थोडं जाडसर वाटून घेऊया. त्याच्यानंतर अजून थोडं पाणी घालून पुन्हा एकदा हे मिक्सरला वाटून घेऊया. त्याच्यानंतर हे पीठ आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि त्याच्यात आलं मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून ते प्रॉपर मिक्स करून घेऊया. आता आपण या पिठामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेला गाजर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात कढीपत्ता, दही आणि फ्रोझन मटार घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. शेवटी 1 टीस्पून बेकिंग सोडा घालून हे मिक्स करून घेऊया. आणि फायनली आपलं पॅनकेकचं बॅटर तयार झालं आहे. आता का पॅन मध्ये थोडं तेल घालून ते सगळीकडे स्प्रेड करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यात बॅटर घालून ते 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आगेवर शिजवून घेऊया. 3 मिनिटांनंतर थोडं तेल घालून तो पॅनकेक दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घेऊया. तर फायनली आपला पॅनकेक तयार झाला आहे. आपण आता ह्याची प्लेटिंग करायला घेऊया. हे पॅनकेक्स आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करणार आहोत. ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मिळेल. तर आता आपण हे मम्मीला टेस्ट करायला देऊया. मम्मीला तर ही रेसिपी खूप आवडलेली दिसते. तुम्ही पण तुमच्या घरी रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर आजची आपली रेसिपी बनवून झाली आहे आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढे दुसऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.